जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. तर भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं वाचन सुरू आहे, आपल्याला माहीतच आहे. तर आज आपण बघूया दुसऱ्या खंडातील दुसऱ्या भागातील 6वा प्रकरण. ठीक आहे, काय लिहिलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी वाचूया. तर ते जे 5 प्रवचक होते त्यांना भगवान बुद्ध आपला प्रवचन देत आहेत. ठीक आहे, त्याच्याच संदर्भात आहे पण. तर बुद्ध त्यांना विचारतात, माणसाला दुसऱ्यांना आपला गुलाम बनवण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजवण्यात संकोच का वाटत नाही, असं बुद्ध त्यांना विचारतात. माणूस दुसऱ्याच्या जीवनातील सुखदुःखाबद्दल उदासीन का असतो, किंवा दुसऱ्याच्या सुखदुःखाबद्दल त्याला काही घेणं नसते, असं बुद्ध त्या परिवारचकांना विचारतात. आणि नंतर स्वतःचे उत्तर देतात. काय म्हणतात, माणसे एकमेकाशी सदाचरणाने वागत नाही, हे त्यामागचे कारण नव्हे काय, आहे की नाही. तर ते परिवारचक म्हणतात, होय तुमचं बरोबर आहे. पुढे काय लिहिलं आहे, जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा, थोडक्यात सदाचरणाच्या मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय, असे बुद्ध विचारतात त्यांना, ते परिवारचकांना. ते म्हणतात, होय तुमचं बरोबर आहे. पुढे काय लिहिलं आहे, शील किंवा सद्गुणाचा मार्गाचा उल्लेख करून भगवान बुद्धांनी विचारले, गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी, दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही आहे का? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणेची आवश्यकता नाही आहे का? निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता नाही आहे का? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षाची आवश्यकता नाही आहे का, असं त्यांना विचारतात भगवान बुद्ध. माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही आहे का? ते म्हणतात सगळेजण, होय बरोबर आहे, ह्या सगळ्यांची आवश्यकता आहे, असे ते म्हणतात. यांच्याही एक पाऊल पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची, ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. इथं लिहिलं आहे बघा, आपल्या प्रथम प्रवचन जे सुरू आहे त्याच्यामध्ये ते 5 परिवारचक आहेत त्यांना ते म्हणतात, मैत्रीभाव केवळ मानवाविषयी नव्हे तर सर्व प्राणीमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे. ती मानवापुरतीच मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही आहे का? आपले मन निष्पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असावे. म्हणून आपला स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज दुसऱ्या कशाने मिळू शकेल काय, असे ते विचारतात. तर ते म्हणतात परिवारचक, होय तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु भगवान बुद्ध इथं एक गोष्ट लक्षात देतात, पहा, परंतु म्हणतात, परंतु या सद्गुणाच्या आचरणास, हे जे काही चांगले कार्य करतात या सगळ्यांच्या आचरणासोबत प्रज्ञा म्हणजे निर्मल बुद्धी, प्रज्ञा म्हणजे निर्मल बुद्धीची जोड दिली पाहिजे, असं भगवान बुद्ध म्हणतात, त्यांना सांगतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं यामध्ये लिहिलेलं आहे. तर या प्रकरणाचे 3 व्हिडिओ बनणार आहेत. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये हाच प्रकरण आपण अभ्यास करूया. तर तेव्हापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.